मी प्रवचनाला कुठेही जेव्हा जातो तेव्हा प्रवचन करण्यापेक्षा तुमचं सर्वांचं दर्शन घ्यावं कारण तुकाराम महाराज म्हणतात संत दर्शन्या लाभ पद्मनाभ जोडला. मला तुमच्या दर्शनाने मला जो लाभ होतो तो लाभ म्हणजे पद्मनाभ. मी एकेकाळी स्पिरिच्युअल सेंटरला प्रवचन करत होतो. त्यावेळची मी गोष्ट सांगतो तुम्हाला. तिकडे एक दुसरे प्रवचनकार प्रवचनाला येत होते. मी आता नाव काय सांगत नाही, पण ते बेळगावचे होते. ते प्रवचनाला यायचे. त्यांचा एक दिवस आणि माझा दुसरा दिवस असायचा. एक दिवस त्यांची आणि आमची दोघांची गाठ पडली आणि मग आमची बरीच चर्चा वगैरे झाली. त्यांनी मला एक प्रश्न विचारला, वामनराव. त्यांनी मला विचारलं, तुम्ही जेव्हा प्रवचन करता तेव्हा श्रोतृवर्गाबद्दल तुमची काय भावना असते? तेव्हा मी म्हटलं, तुमची काय असते ते मला प्रथम सांगा, मग मी माझी सांगेन. तर ते म्हणतात ते म्हणाले की माझी अशी धारणा असते की माझ्यासमोर बसलेला श्रोतृवर्ग मूर्ख आहे. बघा, त्यांनी असं स्पष्ट सांगितलं मला, माझ्यासमोर बसलेला श्रोतृवर्ग मूर्ख आहे ही माझी धारणा असते आणि मी प्रवचन करतो. आता तुमचं काय ते सांगा, मला म्हणाले. मी म्हटलं, तुम्हाला खरं सांगू का, माझी धारणा आणि भावना अशी असते की माझ्यासमोर बसलेला श्रोतृवर्ग म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग आहे. आणि माझं प्रवचन म्हणजे त्याला दिलेलं नैवेद्य आहे. आणि ह्या नैवेद्याने हा पांडुरंग म्हणजे श्रोतृवर्ग आनंदित व्हावा, सुखी व्हावा, एवढ्यासाठी हा माझा प्रवचन म्हणजे उपासनेचा भाग आहे. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं माझं ऐकल्यानंतर. सांगायचा मुद्दा असा की प्रवचनाला तुमच्या दर्शनाने मला आनंद होतो. आता तुम्हाला माझ्या दर्शनाने आनंद होतो हे मी प्रत्यक्ष पाहतो, पण तुमच्या दर्शनाने मला आनंद होतो हे तुम्हाला मी सांगितल्याशिवाय कसं कळणार? आपुलिया जीवे शिवासी पाहावे, कळलं की नाही? हा परमार्थाचा विषय आहे, अध्यात्माचा विषय आहे. आता या विषयावर बोलायचं म्हणजे मला खूपच प्रवचन करायला पाहिजे. गंमत अशी आहे की जीव आणि शिव हे दोन शब्द आपण नेहमी ऐकतो. जीव आणि शिव हे दोन शब्द आपण नेहमी ऐकतो. आपल्याला असं वाटतं की जीव आणि शिव हे दोन वेगवेगळे आहेत आणि हे दोन वेगवेगळे एंटिटी त्यांनी म्हणजे एकाने दुसऱ्याला पाहायचं, जीवाने शिवाला पाहायचं, अशी त्या वाक्यातून आपली एक धारणा होण्याची शक्यता असते. का असतं? वाङ्मयामध्ये जेव्हा मनुष्य लिहितो ना, तर लिहिताना त्याला द्वैताची कास धरावी लागते. सांगायचं असतं अद्वैत, पण द्वैताची कास धरत त्याला सांगावं लागतं. आणि द्वैताची कास धरत अद्वैत सांगताना सांगणारा बरोबर सांगत असतो, पण ऐकणारा गोंधळात पडतो. सांगणारा बरोबर सांगत असतो, पण ऐकणारा गोंधळात पडतो. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये नेमके हेच झालेलं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की माणूस परमार्थात पडला म्हणजे कळलं ना, अंडरलाईन. मनुष्य परमार्थात पडला की तो उठतच नाही, असं मी नेहमी सांगतो. त्याचं कारण हे आहे की हा परमार्थ विषय जो आहे, अध्यात्म हा जो विषय आहे, ह्या विषयाची जी डेप्थ आहे आणि या विषयाची जी हाईट आहे
ती डेप्थ एवढी खोल आहे आणि हाईट त्याची एवढी उंच आहे की सामान्य माणसाला तेवढ्या खोलात जाता येत नाही आणि तेवढ्या उंचीवर त्याला झेप घेता येत नाही. आणि याचा परिणाम असा होतो की सामान्य माणसं ज्या वेळेला परमार्थात पडतात तेव्हा ते पडतात, उठतच नाहीत. हे मला सांगायचं. हे मी काय सांगतो आहे की परमार्थाविषय आता त्यांनी सांगितलं येरा गबाळ्याचे काम नाही. हा परमार्थ हा जो विषय, अध्यात्म हा जो विषय आहे, हा विषय येरा गबाळ्याचा काम नाही. कोणी उठावं आणि परमार्थ करावं इतका परमार्थ सोपा नाही. परमार्थ करण्यासाठी एक अधिकार लागतो, त्याच्यासाठी एक अधिकार लागतो. आणि हा अधिकार जो आहे हा श्रवण, वाचन, चिंतन, साधना आणि सद्गुरुकृपा या 5 गोष्टीने मंडित असतो. या 7 गोष्टी मंडित असतो. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारुनी असं म्हटलंय की श्रवण जे आहे शुद्ध श्रवण असावं लागतं. आज काय गंमत झालेली आहे, शुद्ध श्रवण नावाची गोष्ट नाही. एक सांगणारा शुद्ध काहीतरी बोलतो आहे असं आपल्याला क्वचित आढळतं. बहुतेक ठिकाणी आपल्याला असं आढळतं की सांगणारा जो आहे तो स्वतःच गोंधळात पडलेला आहे असं आपल्याला आढळतं. त्यामुळे ऐकणारा अधिक गोंधळात पडतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की राजकारणात गोंधळ कमी असेल पण अध्यात्माच्या परमार्थाच्या प्रांतामध्ये गोंधळ अधिक आहे असं मी नेहमी सांगतो. त्याचं कारण ते आहे की परमार्थाविषय वाटतो तेवढा सोपा नाही आणि वाटतो तेवढा कठीण पण नाही. सद्गुरूची जर मदत मिळाली तर तो सोपा आहे आणि सद्गुरूची जर मदत मिळाली नाही तर तो कठीण आहे. कठीण म्हणजे काय, तो जमण्यासारखाच नाही, मग त्या वाटेला जाऊच नाही असं मी म्हणेन. पण सद्गुरू जर भेटले आणि ते सुद्धा खरे सद्गुरू, त्याच्यामध्ये पुन्हा भाग आहे. नंतर गल्ला भरू सद्गुरू मिळणं हे प्रत्येक गल्लीमध्ये सुद्धा मिळेल. गल्ला भरू सद्गुरू गल्ली गल्लीमध्ये मिळतील. अगदी दिल्लीला जाईपर्यंत प्रत्येक गल्लीत तुम्हाला मिळेल. खरे सद्गुरू मिळणं आणि त्यांच्याकडून खरं ज्ञान मिळणं ही गोष्ट मणिकांचन योगासारखीच आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आती जैसे. की गुरुकडून आपल्याला जे ज्ञान मिळतं ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा दारवंटा, तो स्वाधीन करुनी घेई सुभटा ओळगोनी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. काय सुंदर सांगितलं बघा की तुला जर हे परमार्थ आत्मज्ञान पाहिजे असेल तर ते मिळण्याचं ठिकाण एकच आहे. ते मिळण्याचं का म्हणजे संतांना शरण जाणं. संतांकडे जाणं नाही, संतांना शरण जाणं. शरण जाणं वेगळं आणि संतांकडे जाऊन नुसता नमस्कार करणं वेगळं. सांगायचा मुद्दा, तुकाराम महाराज म्हणतात संत दर्शने हा लाभ. त्याच्यामध्ये दर्शन हा शब्द जो आहे त्याच्या पाठीमागे मार्ग हे 2 अक्षरं घातली पाहिजेत. मार्गदर्शन, संत दर्शने हा लाभ म्हणजे मार्गदर्शने हा लाभ. संत जे मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनाने आपल्याला लाभ होतो. पण मार्गदर्शन केलं म्हणजे झालं असं नव्हे. तर संत ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे शिष्याने मार्गक्रमण करायला पाहिजे. म्हणून मार्गदर्शनाप्रमाणे मार्गक्रमण करणारा जो शिष्य असतो, जो साधक असतो, तो मुक्कामाला जाऊन पोचतो. म्हणून ते ज्ञान पै बरवे, बरव ज्ञान म्हटलेलं आहे. बरव ज्ञान, बरव ज्ञान आणि हिरवं ज्ञान हे फरक आहे. हिरवं ज्ञान म्हणजे कच्चं ज्ञान,
आणि बर्व ज्ञान म्हणजे पक्क ज्ञान. आता आंब्याचे दिवस जवळजवळ सुरू झाले नाही का? आंब्याचे दिवस आता जवळजवळ सुरू झाले. आंबा ज्यावेळेला कच्चा असतो तेव्हा त्याला आपण कैरी म्हणतो. तिचा रंग हिरवा असतो आणि चवीला ते आंबट असतं आणि दिसायला ते आतमध्ये जरा पांढरं शुभ्र असतं. ह्याच्या उलट आंबा जो असतो तो आंबा कधी होतो? कैरीच पिकला की आंबा होतो. कैरी पिकली की त्याचं रूपांतर आंब्यामध्ये होतं. ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन असं जे आपण म्हणतो ते कैरी पिकली की त्याचं रूपांतर आंब्यामध्ये होतं. आता आंबा कुठून आला? आंबा कैरीतूनच आला. आंब्याने जो प्रवास केला तो कैरीपासून आंब्यापर्यंत प्रवास केला आणि हा जो प्रवास आहे त्याचा प्रवासाचं फळ काय? शेवटी आंबा गोड झाला. जो आंबट होता तो गोड झाला. जो हिरवा होता तो पिवळा झाला. त्याला गंध नव्हता तर आंब्याला सुगंध. कैरीच्या दर्शनाने तेवढं बरं वाटत नाही, पण आंबा पाहिल्यानंतर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा आंबा बरवा. तो हा आंबा बरवा असं आपण जर म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. आंबा किती गोड, दिसायला किती सुंदर आणि चवीला किती मधुर. आंब्यासारखा आंबाच, म्हणून आंबा म्हणजे किंग ऑफ फ्रुट्स असं आपण म्हणतो. फळांचा राजा म्हणजे आंबा. आता आंबा कुठून आला? कैरीतून आंबा निर्माण झाला. कैरीचं परिवर्तन आंब्यात झालं. तसं जीव आणि शिव आहे. जीव आणि शिव म्हणजे काय? की जीवाचं रूपांतर शिवात व्हायला पाहिजे. जीव म्हणजे कैरी तर शिव म्हणजे आंबा. जीवाचं रूपांतर शिवामध्ये होणं म्हणजे परमार्थ. ह्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. पिकली या शेंदे कडूपण गेले, पिकली या शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयं एव पांडुरंग. किती सुंदर सांगितलं. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग. तिकडे शेंद हा शब्द वापरलेला आहे, मी ते कैरी वापरला. शेंदाडे पिकल्यानंतर ते जेव्हा शेंदाड असतं ना कच्च्या अवस्थेत तेव्हा ते कडू असतं. ते ज्यावेळेला पिकतं त्यावेळेला ते गोड होतं. कैरी जशी आंबट असते, पिकल्यानंतर आंबा झाल्यानंतर गोड, तसं तुकाराम महाराज म्हणतात पिकली या शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी दे याची लागली. काय सुंदर सांगितलं. ते असं म्हणतात की काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि पुढे म्हणतात आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. जीवाचा शिव झाला. ही गंमत आहे. म्हणजे जीवाचं रूपांतर शिवात होणं म्हणजे पिकलिया शेंदे कडूपण गेले, म्हणजे कैरीचं रूपांतर आंब्यात झालं, म्हणजे जीवाचं रूपांतर शिवात झालं. आणि म्हणून जीवाचं रूपांतर शिवात होण्यासाठी प्रवास करावा लागतो. तो प्रवास, जीवाचं रूपांतर शिवात होण्यासाठी जो प्रवास करावा लागतो त्या प्रवासाला साधना असं म्हणतात.
ही जी साधना जी आहे, ह्या साधनेचंच वर्णन जर करायचं झालं तर ही साधना करायची ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जंगलात गेलं पाहिजे, साधू व्हायला पाहिजे, संन्यासी व्हायला पाहिजे, बैरागी व्हायला पाहिजे, गुहेत जाऊन बसायला पाहिजे, अरण्यात जायला पाहिजे? कुठे जायला नको, कुठेच जायला नको. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्रा जपावा सर्व का. याविण आणिक नाही पै साधन. साधन शब्द आहे, साधन. याविण नाही आणिक पै साधन, वाहत असे आण विठोबाची. तुका म्हणे आहे सोपे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतोय. हे अगदी सोपं आहे हो. परमार्थ मगाशी मी सांगितलं, परमार्थ कठीण आहे सद्गुरू विना, आणि सोपा आहे सद्गुरू सह. सद्गुरूचं मार्गदर्शन केलं की सगळं सोपं आहे. का? त्याचं कारण असं आहे की सद्गुरूंनी जी तपश्चर्या केलेली असते, सद्गुरूंनी तपश्चर्या केलेली असते, सद्गुरूंची साधना केलेली असते, सद्गुरूंनी जे कष्ट केलेले असतात, ते सगळे कष्ट, ती मेहनत, ते तप, ते पुण्य सद्गुरू साधकाच्या पाठीमागे उभं करतो. आणि म्हणून साधकांना आयतं मिळतं. आयतं. जसं आई स्वयंपाक करते, ताटपाट मांडते, भोजन वाढते, कालवते आणि लेकराच्या तोंडामध्ये घास घालते, हे कार्य सद्गुरू करतात. पण आज अशी परिस्थिती आहे की तोंडामध्ये घास घातला तरी चावायचा कोणी, गिळायचा कोणी. सद्गुरू तुम्ही अशी कृपा करा, तुम्हीच चावा आणि तुम्हीच गिळा, अशी आज परिस्थिती आहे. गंमत अशी आहे की लोकांना काही करायलाच नको. लोकांना फक्त उदी पाहिजे, भस्म पाहिजे, अंगारे पाहिजे, दुपारी पाहिजे, कुठेतरी एक अभिषेक केला की मोकळे झाले. आज लोकांना स्वतःला काही करायला नको, कुठेतरी जाऊन चटकन काही मिळतं का त्याचा ते प्रयत्न करत असतात. मग आज इकडे जा, उद्या तिकडे जा, परवा तिकडे जा. जसा एखादा मनुष्य असतो, इथे विहीर खण, थोडं खणतो, पुन्हा जातो, इथे काय अडचण नाही, दुसरीकडे जातो, तिकडे खणतो, इकडे काय अडचण नाही, तिकडे खण. शेवटी याला कधीच विहीर लागत नाही. कारण 1000 ठिकाणी खणल्यानंतर विहीर लागेल कशी? एकाच ठिकाणी खण ना. बरं खणशील तर वाटे तिकडे खणू, दगडावर खणलं काय उपयोग? दगड खणतोय खणतोय काय उपयोग? तेव्हा जमीन जरा भुसभुशीत तरी बघ ना, मग खण. तसं आपल्या इकडे धाव तिकडे धाव तिकडे धाव असं जे चाललेलं असतं परमार्थाच्या क्षेत्रात, त्याने हाताला काहीच लागत नाही. धावा धाव, पळापळ, या पलीकडे हाताला काहीच लागत नाही. आणि म्हणून ह्याच्यासाठी मार्गदर्शन हे फार आवश्यक असतं. आणि हे जे मार्गदर्शन जे आहे, हे मार्गदर्शन मिळालं त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे. मार्गक्रमण करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मार्गदर्शन हे दुर्मिळ आहे, पण मार्गदर्शन मिळाल्यानंतर मार्गक्रमण करणं हे महत्त्वाचं आहे. गमत आहे, तुम्ही आता या बाजूला रस्त्यावरून चाललेला आहात. आता ह्या बाजून जाताना जर तुम्हाला वाटेत कोणतरी एक नवखा मनुष्य भेटला आणि त्याने तुम्हाला विचारलं, काय हो मला विटीला जायचं आहे. आता पूर्वीचं विटी आणि आता तर छत्रपती शिव रेल्वे टर्मिनस असं आता म्हणतात त्याला. तो तिकडे विटीला, आता विटीच म्हणतो, ते लांब लचक मला म्हणावं लागेल. अरे विटीला आम्हाला जायचं आहे, तर कसं जायचं हो? तो तिकडे उभा आहे, त्याने सांगितलं तुम्हाला कुठे जायचं? विटीला ना, तिथे जा. म्हणजे अगदी विरुद्ध दिशेला सांगितलं. आता तो जाणार कुठे?
नेमका विटीला जाण्याच्या ऐवजी विरुद्ध दिशेला जाईल. आता मार्गदर्शन त्यांनी केलं मार्गदर्शन, त्याप्रमाणे तो मार्ग आक्रमण करायला त्यांनी सुरुवातही केली. पोचला कुठे? पोचला दादरला जाऊन पोचला. अरे विटीला जायच्या ऐवजी तो दादरला जाऊन पोचला. आता उपयोग काय? चालला, शिणला, कष्ट केले भरपूर, पोचला कुठे? नको तिकडे जाऊन पोचला. त्याला पोचायचं होतं विटीला. परमार्थ क्षेत्रामध्ये असं होतं. परमार्थ क्षेत्रामध्ये जर मार्गदर्शक अचूक मिळाला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तो विरुद्ध दिशेने प्रवास करायला लागतो. आणि त्याचं फळ काय? तुकाराम महाराजांचं फळही सांगितलेलं आहे. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. काय सुंदर सांगितलं बघा. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, ते शब्द वापरलेत बघा तुकाराम महाराज. फुकट पदरामध्ये शिण पडला सायास. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. म्हणजे आपण जेवढे श्रम केले, मेहनत केली, ती सगळी फुकट गेली. ती सगळी फुकट गेली. हे मी काय सांगतोय की मार्गक्रमण करणं हे महत्त्वाचं आहे, पण मार्गदर्शन हे त्याहून महत्त्वाचं आहे. कारण मार्गदर्शन मिळाल्यानंतर मग त्या दिशेने मग तुम्ही एक एक पाऊल टाकायला लागलात ना की तुमचं पाऊल पडेल ते मुक्कामाच्या दिशेने. ह्याच्या उलट चुकीचं मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही जितकं चालाल ना तितकं विरुद्ध दिशेने चालाल, मुक्कामाला कधीच पोचणार नाही. परमार्थ हा असा आहे. आणि म्हणून परमार्थ हे जे क्षेत्र आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते अत्यंत सुंदर आहे, अत्यंत गोड आहे. पण त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे. हे आपल्या ध्यानात येत नाही. आणि म्हणून श्रवणाचं जे महत्त्व सांगितलेलं आहे ते श्रवणाचं फार महत्त्वाचं ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, मंत्रीची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कट्यारे, रोग दूध साखरे जाय तरी निंब का सेवावा, तैसा मनाचा मार न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. असं म्हटलं की श्रवणाचं महत्त्व, मार्गदर्शनाचं महत्त्व किती आहे हे सांगत असताना त्याने हे उदाहरण दिलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की मनाचा मार न करता इंद्रिया दुःख न देता, हे शब्द महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचं काय हे आहे, आज परमार्थ म्हटलं की मनाचा मार आहे, इंद्रिया दुःख आहे. सकाळी उठा, 4 वाजता उठा, ताट बसा, कळलं की नाही, हा रात्रपाळी करून आलेला असतो. हे सांगतात नाही रात्रपाळी करणं तर वाटेल ते कर. 4 वाजता उठून साधना केली पाहिजे. म्हणजे वेळ, ठिकाण म्हणजे ठिकाण, त्याच ठिकाणी बसलं पाहिजे, त्याच ठिकाणी वेळेला बसलं पाहिजे. नियम म्हणजे नियम, योगी व्हावे त्याने नियम पाळावे, हे वर आहेच. संत सांगता असं काही करण्याची गरज नाही. जेथे असाल तेथे नामाचे चिंतन, याहून साधन आणिक नाही. साधन तुम्ही जेथे असाल तेथे देवाचे चिंतन करा. चिंतन हा चिंतामणी. सांगायचा मुद्दा असा की हे जे श्रवण आहे, श्रवण हे फार महत्त्वाचं आहे. श्रवण किती महत्त्वाचं आहे की श्रवणाने आपलं जवळजवळ 80% काम होतं. पण ते सुद्धा कसं, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध श्रवणाने 80% काम होतं. 20% काम साधकाला करावं लागतं. साधकाला 20% काम करावं लागतं, 80% काम श्रवणानेच होतं. कारण श्रवण ही जी गोष्ट आहे ही फार महत्त्वाची आहे. श्रवण ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की श्रवणातून जे ज्ञान मिळतं, हे जे ज्ञान जे आहे, ह्या ज्ञानातूनच शेवटी आपण जिथे जाऊन पोचतो ते देवाचं ठिकाण असतं. म्हणून ज्ञान
आणि ज्ञानोत्तर भक्ती असे शब्द पुन्हा आलेले आहेत. ज्ञानोत्तर भक्ती, की भक्ती आणि ज्ञान ह्याच्यामध्ये सांगताना पुष्कळ वेळेला परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जी गफलत होते ती अशी होते की ज्ञान ना भक्ती पुढे तुच्छ आहे. आणि मग काही संतांची वचनं ते दाखवतात, काही संतांची वचनं ते आहेत दाखवतात की ज्ञान हे भक्तीपुढे तुच्छ आहे, भक्ती श्रेष्ठ, ज्ञान कनिष्ठ, इतकं सांगण्यापर्यंत मजल गेलेली आहे. पण हे सर्व चूक आहे. लक्षात ठेवायचं, खरी जी भक्ती आहे ती ज्ञानानंतरच सुरू होते. ज्ञान झाल्यानंतरच भक्तीला सुरुवात होते. ज्याच्याजवळ ज्ञान नाही त्याला भक्ती करताच येणार नाही. पण किती लोकांना ठाऊक आहे. म्हणून तो शब्दसुद्धा असा आहे, ज्ञानोत्तर भक्ती. भक्ती ही ज्ञानानंतर. मग लोक जे भक्ती भक्ती म्हणतात ते काय, त्याला उपासना म्हणतात. लोक ज्याला भक्ती भक्ती असं म्हणतात ती भक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती नव्हे, तर ती भक्ती म्हणजे उपासना. उपासनेला भक्ती असं म्हणतात. कोणी कर्मकांड करतात ना, त्या कर्मकांडाला लोक भक्ती म्हणतात. वास्तविक कर्मकांडामध्ये भक्ती पण नसते आणि उपासना असतेच असं पण नाही. तो कर्मकांड करील पण त्याच्यामध्ये तो उपासनेचा भाग असेलच असं नाही, आणि नसेल असंही नाही. सांगायचा मुद्दा असा की उपासना करणं ह्याला लोक भक्ती असं म्हणतात. ती भक्ती वेगळी, आणि ज्ञान मिळाल्यानंतर जी भक्ती ती भक्ती वेगळी. ज्ञानोत्तर भक्ती वेगळी, ज्ञानपूर्व भक्ती वेगळी. अर्थात हा विषय इथे घेणं म्हणजे खूपच खोलात जाण्यासारखा आहे, म्हणून मी इथे सोडतो. सांगायचा मुद्दा असा की ज्या वेळेला ज्ञानाला कमीपणा दिला जातो आणि भक्तीला श्रेष्ठत्व दिलं जातं, त्यावेळेला ते ज्ञानोत्तर भक्ती असते, लक्षात ठेवा. म्हणजे ज्ञान झाल्याशिवाय भक्ती नाही, हे जर तुमच्या ध्यानामध्ये आलं तर ज्ञानाला कनिष्ठपणा देणं हा चुकीचा मार्ग आहे हे तुमच्या ध्यानात येईल. आणि म्हणून ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ. ज्ञान हाच देव. जीवनविद्यात असं सांगते, ज्ञान हाच देव, अज्ञान हा सैतान. हा जीवनविद्येमुळे सिद्धांत मांडलेला आहे. आणि म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, हाती जायचे.